तुला घर पाहिजे, जमीन पाहिजे, काय पाहिजे ते देतो मी. या पैशाला काय करतो का मी हात जोडतो. चल बैस खाली गुडघ्यांवर. कुत्रा हो कुत्रा. बैस. पैसे पाहिजे ना. मूर्ख आहेस का रे तू जरा? हा, एवढं लागेपर्यंत हे सगळं करायची काय गरज होती? पैसे मागत होते ना, देऊन टाकायचे होतेस ना मग. काही काय बोलताय तुम्ही. हे पैसे असं कसं देऊन टाकायचे? अहो, दुसरं काय पण मागितलं असतं ना तर मी दिलं असतं. पण हे पैसे नाहीत. कारण यामागे कुणाची देण नाहीये. हे माझ्या स्वकष्टाचे पैसे आहेत, माझ्या कमाईचे पैसे आहेत. सगळ्यात महत्वाचं, याच्या मागे कोणाचं नाव नाहीये, कोणाचं वशिला नाहीये, कोणाची पावर नाहीये. फक्त माझे कष्ट आहेत. स्वतःच्या हिमतीवर कमवलेले पैसे आहेत. आणि मी असे गावगुंडाने देऊ? नाही, कधीच नाही. आईच्या जीवावर बाईजी काय? स्वतःच्या कष्टांनी घाम गाळून मेहनत करून कधी पैसे कमवलेच नाहीयेत ना. तुला गिफ्ट द्यायचंय ना मला, दे ना. स्वतः मेहनत करून तुझ्या कष्टाच्या कमाईतून मला गिफ्ट आहे. स्व कमाईने माई साहेबांचं नाव कुठेही न वापरता जर माझ्यासाठी गिफ्ट आणलंस ना, मी ते नक्की घेईन. आणि तुम्ही मला माझ्यातल्या खऱ्या तेजप्रतापाची ओळख करून दिली, मला जाणीव करून दिली. नाहीतर मी कोण होतो? मला फक्त एवढंच माहिती होतं की पक्षाचं काम करायचं. कुणी आपल्या विरोधात गेलं, कुणी चुकीचं वागलं तर त्याला वटणीवर आणायचा बास. पण हे कष्ट काय असतात? रुपया मिळवण्यासाठी काय काय भोगावं लागतं, काय काय सहन करावं लागतं, यापासून मी अलिप्तच होतो. मला कसं तोंडातलं बाहेर पडल्या पडल्या सगळं मिळायचं ना. बँकेत गेलो, पैसे काढले की संपला विषय. खरे कष्ट काय असतात हे कुठं माहिती होत. उथळ होतो ना मी. पण आज तुमच्यामुळं मला पैशाची खरी किंमत कळली. आणि म्हणूनच मी स्वतःला सिद्ध करत स्वतःची ओळख निर्माण केली. तेच हवं होतं ना तुम्हाला. केलं मी तेही फक्त तुमच्यासाठी. तुमच्या मैत्री संग. वैदी
हे पैसे माझ्यासाठी महत्वाचे आहेतच, पण त्याही पेक्षा कितीतरी पटीने जास्त तुम्ही माझ्यासाठी महत्वाचे आहात.